अतिशय गोड असते बघा, त्याला म्हणतात समर्पक प्रमाण. आणि मग आता मला सांगा, त्या राजाबरोबर लग्न केल्यानंतर आता तिला पुन्हा सकाळी उठल्यानंतर पुन्हा पाठीला घेऊन तिला भीक मागायची गरज आहे का हो? का? कारण आता राजाची रथ झाली. तसं तुम्ही श्री गुरुची रथ व्हा, तुम्हाला कुणाकडे ही कटोरा घेऊन जाण्याची गरज नाही. कारण गुरुकडे काही नाही हो, गुरु देत ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाज. अहो त्या गुरुकडे काही नाही. म्हणून गुरु बिन राव कोण बताये बात, गुरु बिन राम कोण बताये बात. हे बडा विकट है यमदान, हे नावरन हे ना हे ना यमदान गुरु बिन कोण बताये वाट गुरु बिन कोण बताये या काळावर जर आपल्याला विजय निर्माण करायचा असेल तर आपण गुरुची शरणागती केली पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, ऐका. आज ही एवढी टाळकरी मंडळी जी दिसतात ना, ती फक्त आपल्या गुरुवर्यांमुळे, सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांच्यामुळे आणि सद्गुरु श्री गंगादेवजी महाराज यांच्यामुळे. आपल्यावर जर कृपा कुणाची असेल तर ती म्हणजे भास्करगिरीजी महाराजांची, नारायणगिरीजी महाराजांची, सद्गुरु गंगागिरीजी महाराजांची. म्हणून एक वाक्य बोलतो, ऐका. बगीचे में फूल तो बहुत है, गुलाब जैसा नहीं. बगीचे में फूल तो बहुत है, लेकिन गुलाब जैसा नहीं. महाराष्ट्र में संत तो बहुत है, लेकिन सद्गुरु नारायण गिरीजी महाराज जैसे नहीं. म्हणून लक्षात ठेवा, गुरु हा संत मुलीचा राजा, गुरु हा जानवीचा माझा. हे गुरु बिना देवना पाहता नाही त्रैलोकी. हो, म्हणून गुरु हा संतपुरीचा राजा. या जगामध्ये गुरु श्रेष्ठ आहे. म्हणून राज्याची कांता काय भिक मागे, मनाची दोघे सिद्धी पावे. हा दृष्टांत कमी वाटला, तिसऱ्या चरणामध्ये दुसरा दृष्टांत दिला. बोला. कल्पतरुवाटी